या देशातल्या विद्यार्थिनींवर हे अश्लील शब्द वापरलेले आहेत। त्यांना कोल्हापुरी हिसका म्हणून आम्ही कोल्हापुरी चप्पल शेणात बुडवून त्यांच्या तोंडावरती हाणणार आहोत। मला कंगना रनौतना असं विचारायचं आहे की तुम्हाला थोडी ही संवेदना नाही आहे का ह्या विद्यार्थ्यांबद्दल? मला तर सरकारलाच विचारायचं आहे की प्रत्येक जण राहुल गांधी तिथे का गेले, मोदींच्या घराच्या बाहेर जाऊन जायला नको पाहिजे होतं असं त्यांचं मत होतं, ते तिथं का गेले ह्याच्यावर त्यांचा सगळा मीडिया आणि सगळे प्रश्न आणि सगळं सुरू आहे। पण त्यातल्या एकाने हा नाही विचार केला की त्या विद्यार्थ्यांना किती लागलं। ते लोक कुणीही ह्याच्यावर बोलत नाहीत की विद्यार्थ्यांना जी मारहाण झाली ती चुकीची आहे किंवा व्हायला नाही पाहिजे होतं। प्रत्येक जण पोलिसांनी किती मार खाल्ला, पोलिसांना किती लागलं आणि ह्यांना फंडिंग कुठून होतंय, ह्यांना जेवण इतकं कुठून येतंय, ह्या सगळ्या गोष्टींवरच त्यांचा सगळा फोकस होता। त्या मुलांना किती लागलं, त्यांना पकडून नेलं, मुलींना किती लागलं, किती वेगवेगळ्या चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी पोलिसांकडून घडलेल्या आहेत, याकडे कुणीही लक्ष दिलेलं नाही आहे। आणि आम्ही निषेधच करतो ह्या गोष्टीचा, कारण त्यांचं वक्तव्य तर असंही आहे की तुम्ही स्वावलंबी नाहीये आणि तुम्ही बोलताय का बरं? असा अधिकार नाही आहे का? आपला हक्क किंवा आपलं जे काही मत आहे हे मांडण्याचा आपल्याला अधिकार नाही आहे? तुम्ही स्वतः कमवत असाल तरच तुम्ही बोलायचंय का? म्हणजे त्यांचं म्हणणं आहे आई वडिलांच्या जीवावर तुम्ही कशाला बोलताय आणि करताय। त्यांनी असंही म्हटलेलं आहे की ह्यांना कोण जन्म देतं आणि ह्यांना कोण पोसतं। हे किती चुकीची विधानं आहेत। ह्या मला नाही वाटत की ह्या पुढे जाऊन काय त्यांचाही फॅमिली वाढणार आहे किंवा काय, कारण तुम्ही बघतच आहात त्यांना काही संवेदना नाहीये मुलांच्या बाबतीत। आम्ही पक्ष 2 मिनिटं बाजूला ठेवा तुम्ही आणि विचार करा ना, त्या मुलांना ज्या प्रकारे मारहाण केलेली आहे ती किती चुकीचं आहे। मुलींना मारहाण केलेली आहे आणि तुम्ही व्हिडिओज जर बघितले असतील तर काही चुकीच्या ठिकाणी त्यांना टच केलं गेलेलं आहे मुलींना, शिवाय मुलींना पुरुष पोलिसांनी मारलेलं आहे। हे कितपत योग्य आहे? ह्याचे आपण व्हिडिओज बघितलेले आहेत। हे चुकीच्या पद्धतीने सगळं चाललेलं हे त्यांना दिसत नाही का? कंगना रनौत यांचे एकंदरीत चित्रपट असतील, त्या संदर्भाने त्यांचे व्हिडिओ व्हायरल असतील, त्यांच्या इमेज असतील, ज्या पद्धतीने झाला अखंड देश पाहतोय, मात्र त्यानंतर सुद्धा या संदर्भात संवेदना दाखवतील आणि माफी मागतील असं तुम्हाला वाटतंय? नाही, मला तेच म्हणायचं आहे, त्या त्यांच्या रोल मधून अजून बाहेरच आलेल्या नाही आहेत। आणि मी तर असंही म्हणेन की नायिका आहात तर तुम्ही नायिकाच राहा। तुम्ही जर संसदेत येताय तर तुम्ही किती संवेदनशील असायला पाहिजे, आणि तुम्ही महिला खासदार म्हणता स्वतःला, तर तुम्ही महिलांबद्दलच असं तुम्ही बोलूच कसं शकताय?